नमस्कार. सरकारनामा फोकसमध्ये मी उमेश घोंगडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मराठा आरक्षण, ओबीसीचं आरक्षण या दोन महत्त्वाच्या विषयावरती राज्यामध्ये राजकीय पातळीवरचं खूप मोठं रान पेटलेलं आहे. राजकीय पक्षांचे आरोप प्रत्यारोप होत आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन पण आजपासून सुरू होतं आहे. ते 2 दिवसाचं अधिवेशन आहे. बहुधा या अधिवेशनाच्या काळातसुद्धा याच विषयावर चर्चा अधिक होण्याची शक्यता आहे. या सगळ्या राजकीय गदारोळामध्ये आरक्षणाचा विषय नेमका काय आहे तो समजून घेण्यासाठी आज आपल्याकडे आलेत ज्येष्ठ अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक हरी नरके. नरके सर नमस्कार. एकूण जो आरक्षणाचा जो विषय आहे त्याचा गेली अनेक वर्ष आपण अभ्यास केला आहे, त्याच्यावरती आपली पुस्तकं आहेत. पण हा सगळा आरक्षणाचा जो विषय आहे तो मला असं वाटतं की राजकीय अंगानं खूप मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा होते. तर यातलं राजकारण आणि प्रत्यक्ष समाजाला या आरक्षणाचा होणारा फायदा याचं थोडं विश्लेषण आपण कराल. आपण थोडं मागे गेलो ना तर आपल्या असं लक्षात येतं की 1869 साली महात्मा फुले यांनी पहिल्यांदा सामाजिक न्यायासाठी आरक्षण दिलं पाहिजे अशी भूमिका मांडली होती. राजर्षी शाहू महाराजांनी जेव्हा 1902 साली कोल्हापूरमध्ये ते दिलं तेव्हा सुद्धा महाराजांचा दृष्टिकोन हा सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आरक्षण, म्हणजे आरक्षण हे एक प्रकारचं हत्यार, एक प्रकारचं इन्स्ट्रुमेंट आणि त्याच्याद्वारे सामाजिक न्याय प्रस्थापित करणं हा मुख्य मुद्दा. भारतीय राज्यघटनेमध्ये जेव्हा कलम 15 आणि कलम 16मध्ये या संबंधातली मांडणी बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि ओबीसी आरक्षणासंबंधी कलम 340मध्ये मांडणी केली तेव्हासुद्धा बाबासाहेबांचं मुख्य उद्दिष्ट सामाजिक समता, सामाजिक न्याय प्रस्थापित करणं हेच आहे. त्यानंतर पुढे आपण आलो तर राजीव गांधी आणि नरसिंह राव यांच्या प्रयत्नांनी घटनेची 73 आणि 74वी दुरुस्ती झाली आणि महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला शरद पवार साहेबांचं सरकार होतं. त्यांनी त्याची अंमलबजावणी केली. त्याच्यामध्येही मुद्दे जे होते की ओबीसींना पंचायत राज्यामध्ये आरक्षण आणि महिलांना आरक्षण, तिथेही पुन्हा सामाजिक न्यायाचाच मुद्दा होता, प्रश्न होता. अलीकडच्या काळामध्ये मात्र असं झालेलं आपण पाहतो आहोत की याचं एक फार मोठ्या प्रकारे राजकीय भांडवल करून लोकांना आम्ही तुम्हाला मिळवून दिलं किंवा आम्ही तुमचं वाचवतो किंवा आमच्यामुळे हे टिकवतो अशा प्रकारच्या घोषणा चर्चा केल्यामुळे सामान्य माणसाला आता त्याच्याबद्दलचं जो काही गोंधळ आहे तो वाढत चालला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तर 3 आपण म्हणलात तसे विषय आलेले आहेत. एका बाजूला पदोन्नतीतलं जे आरक्षण आहे तोही मुद्दा ऐरणीवर आहे. दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणासंबंधीचं सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे. त्याचं जे रिट पिटिशनची पुनर्विचार याचिका होती ती परवाच अगदी फेटाळलेली आहे सुप्रीम कोर्टाने. ओबीसी आरक्षणाचाही मार्चमध्ये जरी निकाल आलेला असला तरी त्याची पुनर्विचार याचिका अगदी अलीकडे फेटाळलेली आहे. म्हणजे थोडक्यात आत्ता आपण अशा काळातनं जातो आहे की या विषयाने सगळं रान पेटलेलं आपल्याला दिसतं आहे. मला स्वतःला मात्र असं वाटतं की आपला मुख्य जो काही उद्देश आहे तो सामाजिक न्याय, समता प्रस्थापित करणं हा आहे. त्याच्याकडे आपण कुठल्याही प्रकारे दुर्लक्ष होऊ देता कामा नये. तुम्ही आता राजकीय अंगाने मी विचारलं, तुम्ही तो संदर्भ दिला. मला वाटतं आज सकाळीच देवेंद्र फडणवीस जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी असा एक उल्लेख केला आहे की पुण्यातले राष्ट्रवादीचे एक प्रवक्ते, मला वाटतं तो तुमच्याकडं निर्देश होता. खरं तर तुम्ही राष्ट्रवादीचा तुमचा संबंध नाही, पण तरीसुद्धा तुम्ही राष्ट्रवादीचे प्रवक्ते या पद्धतीनं बोलताय असा त्यांचा आरोप आहे. हां, मी पाहिलं बातम्यांमध्ये ते सकाळी विधिमंडळाच्या दारामध्ये प्रेसची आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाशी बोलत होते तेव्हा त्यांनी असं म्हटलं, तुम्ही म्हणलात ते खरं आहे की मी राष्ट्रवादीच काय कुठल्याही राजकीय पक्षाचा सभासद नाही आणि जाणीवपूर्वक नाही आहे, पण त्यामुळे प्रवक्ता असायचा प्रश्नच नाही आहे. पण हे खरं आहे की जनतेच्या वतीने गेली महिनाभर मी काही प्रश्न विचारतो आहे. मला याचा आनंद वाटतो की त्यांनी महिनाभरानंतर एका प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. मी एकूण 5 प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि आजच्या चर्चेमध्ये ते महत्त्वाचे आहेत. बघा, हा जो इम्पिरिकल डेटा जमवण्याच्यासाठी राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोग नुकताच नेमला आहे आणि न्यायमूर्ती आनंद निरगुडे ज्यांची नियुक्ती मुंबई हायकोर्टाने केलेली आहे आणि त्यांच्या नियुक्तीनंतर त्याचं कामही सुरू झालं आहे अशी माझी माहिती आहे आणि ते डेटा जमा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करत आहेत. या पार्श्वभूमीवर मी 5 प्रश्न जे विचारले त्यातला पहिला प्रश्न असा होता की केंद्र सरकारची बाजू त्याचे वकील म्हणून घेतल्यासारखी, प्रवक्ते म्हणून घेतल्यासारखी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जे माजी मुख्यमंत्री आहेत आणि विरोधी पक्ष नेते आहेत आणि नेते आहेत मोठे महाराष्ट्राचे आणि देशाचे, तर त्यांनी असं म्हटलं आहे वारंवार की केंद्र सरकारकडे जी 2011 सालची आकडेवारी आहे ती पूर्णपणे याच्यासाठी उपयोगी नाही किंवा अनावश्यक आहे आणि ती मागू नये. माझ्याकडे इथे एक पत्र आहे, हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सहीचं पत्र आहे. त्यांच्या लेटर हेडवर त्यांनी 1 ऑगस्ट 2019ला हे पत्र त्यांनी केंद्र सरकारला लिहिलेलं आहे, नीती आयोगाला लिहिलेलं आहे. आणि त्या पत्रामध्ये काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी, सब्जेक्ट रिगार्डिंग सोशियो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस 2011 डाटा रिक्वायरमेंट.
आज तर त्यांनी असा श्लेष काढायला सुरुवात केली आहे की इम्पिरिकल इन्क्वायरी वेगळी आणि इम्पिरिकल डेटा वेगळा. त्यांच्या पत्रात त्यांनी डेटा शब्द वापरला आहे, त्यांच्या पत्रामध्ये त्यांनी इम्पिरिकल इन्क्वायरी शब्द वापरलेला नाही. पण आता कसं आहे माहिती आहे का, सरकार बदललं की यांच्या भूमिका बदलतात. काय म्हटलं आहे त्यांनी पत्रामध्ये? त्यांनी असं म्हटलं आहे की 2011 साली मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणना जी करण्यात आली, नेहमीच्या जनगणनेपेक्षा ही वेगळी होती. त्याच्यामध्ये जी आकडेवारी जमा केलेली आहे ती आम्हाला पंचायत राज्यातलं ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी हवी आहे आणि ती केंद्र सरकारने आम्हाला द्यावी. पत्र क्रमांक 1. जर केंद्राकडची माहिती गरजेचीच नाही, ती मिळवायचीच नाही आणि त्याची गरजच नाही असं वारंवार ही माणसं म्हणत आहेत, मग तुम्ही का मागितला होता 19 साली? प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2 हे माझ्याकडे दुसरं पत्र आहे, हे पंकजा मुंडेंचं आहे. त्या ग्रामीण विकास खात्याच्या मंत्री होत्या आणि त्यांचा हा विषय होता त्यांच्या खात्याचा. त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे थावरचंद गेहलोत, समाज कल्याण मंत्री केंद्रीय, आणि रामदास आठवले जे आपल्या महाराष्ट्राचेच आहेत पण केंद्रामध्ये समाज कल्याण खात्याचे राज्यमंत्री आहेत. काय म्हटलं मॅडमनी? पुन्हा सब्जेक्ट रिगार्डिंग सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस 2011 डाटा रिक्वायरमेंट. आणि पुढे पत्रामध्ये ते असं म्हणतात, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हॅज गिवन अस ए टाईम पिरियड ऑफ 8 वीक्स. सुप्रीम कोर्टाने आम्हाला 8 आठवड्यामध्ये हा डाटा सादर करायला सांगितलेला आहे. हे पत्र लिहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांचं सरकार पुढची 8 आठवडे तर आहेच आहे, पण त्याच्याही पुढे आहे. 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे सरकार आलेलं आहे. म्हणजे तुमच्या काळात तुम्ही सुप्रीम कोर्टाला दिलेला शब्द पाळला नाही आणि म्हणून हे आरक्षण गेलेलं आहे आणि हा डाटा तुम्ही मागितला पण तो तुम्हाला मिळाला नाही, तुमचंच सरकार असून. हे तिसरं पत्र आहे. हा लेखी पुरावा आहे केंद्र सरकारचा, मोदी सरकारचा. मोदी सरकारने काय उत्तर दिलं आहे? तर पहिलं अत्यंत महत्त्वाचं की 12 जून 2018ला हा डाटा कुणालाही द्यायचा नाही असा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे, असं केंद्र सरकारच्या वतीने लेखी कळवण्यात आलं आहे. मला सांगा, 18 साली मनमोहन सिंग सरकार होतं का? हे सांगतायत की मनमोहन सिंगांनी निर्णय घेतला, मनमोहन सिंगांनी निर्णय घेतला द्यायचा नाही. 18 साली तर मोदी सरकार होतं. नंबर 1. नंबर 2, या पत्रात पुढं काय म्हटलं केंद्र सरकारने? आमचा अजून अभ्यास चालू आहे. आता हे सांगतायत की आज त्यांनी ट्विट केलं आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की 8 कोटी चुका आहेत त्याच्यामध्ये आणि एकट्या महाराष्ट्रासाठी 70 लाख चुका आहेत. थोडा वेळ आपण मान्य करू की त्या चुका आहेत, असं आपण चर्चेसाठी वादासाठी मान्य करू. सवाल असा आहे की जो डाटा जमवायला 2 वर्ष लागली त्याचा 7 वर्ष ते अभ्यास करतायत आणि या पत्रात पुढे लिहिलं की अजून आमचा अभ्यास चालू आहे. असं आहे की तो डाटा जर चुकीचा आहे असं तुम्हाला लगेच कळलं होतं तर मग आता अभ्यास कसला करताय? जो जमवायला 2 वर्ष लागली त्याचं 7 वर्ष कसं काय अभ्यास चालू आहे आणि अजूनही चालू आहे पुढे? आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, तो डाटा समजा चुकीचा आहे तर तुम्ही नवीन बिनचूक का नाही जमवला? 7 वर्ष तुमचं केंद्रामध्ये सरकार आहे. आता पुढचा मुद्दा, आणि तो खूप महत्त्वाचा आहे. पुढचा मुद्दा असा आहे की प्लॅनिंग कमिशनने मनमोहन सिंग साहेब असताना, कारण यांनी आता प्लॅनिंग कमिशन रद्द केलेलं आहे, ठराव केलेला आहे. आणि तो मी अगदी थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवतो, कारण आपण पुराव्याच्या आधारे बोलूया. भावनिक चर्चा करण्यात काही मला अर्थ वाटत नाही. हा बघा 6.111 हा 11व्या पंचवार्षिक योजनेचा जो खंड 1 आहे अहवाल भारत सरकारने प्रकाशित केलेला, त्यातला पान नंबर 118वरचा अदर बॅकवर्ड क्लासेस कंसात ओबीसी हा चॅप्टर आहे. काय म्हटलं आहे? द सेकंड बॅकवर्ड क्लासेस कमिशन हेडेड बाय बिंदेश्वरी प्रसाद मंडल हॅविंग बेसिंग इट्स कॅल्क्युलेशन ऑन द सेन्सस ऑफ 1931 1931ची आकडेवारी इस्टिमेटेड दॅट ओबीसीज कॉन्स्टिट्यूटेड 52% ऑफ द पॉप्युलेशन. ओबीसीची लोकसंख्या 31नुसार 52% आहे. रिसेंटली द नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस in its 61st round report on employment and unemployment situation among social groups in India gave an estimate of OBC constituting 41% of the population. रोजगाराच्या संबंधितला सॅम्पल सर्वे. आता पुढे असं म्हटलं आहे, स्टेट वाईज ओबीसी वाईज डाटा ऑन पॉप्युलेशन ॲज वेल ॲज व्हायटल अँड डेमोग्राफिक व्हेरिएबल्स आर. इथे फार महत्त्वाची शब्दरचना आहे बघा. द डेमोग्राफिकल व्हेरिएबल्स आर नॉट अवेलेबल विच इज द मेन हर्डल इन द फॉर्म्युलेशन ऑफ पॉलिसीज अँड प्रोग्राम्स फॉर द डेव्हलपमेंट ऑफ अदर बॅकवर्ड क्लासेस. अदर बॅकवर्ड क्लासेसच्या कल्याणाच्या योजना आखण्यासाठी हा मोठा अडथळा आहे की ही आकडेवारी नाही आहे. आणि आता अगदी थोडक्यात पुढे 16.128 असं म्हटलं आहे, अतिशय स्पष्ट म्हटलं आहे, like scheduled caste and scheduled tribes, minorities and persons with disabilities, there is an imperative need to carry out a census of OBCs
नाव ऑर इन द नेक्स्ट सेन्सस दॅट इज 2011 अशी जनगणना केली पाहिजे. इन द ॲब्सेन्स ऑफ एक्झॅक्ट असेसमेंट ऑफ देअर पॉप्युलेशन साईज, काय काय महत्त्वाचं, लोकसंख्या, लिटरसी रेट शिक्षण, एम्प्लॉयमेंट स्टेटस रोजगार, त्यातही गव्हर्नमेंटमध्ये किती, खाजगीमध्ये किती, असंघटित क्षेत्रात किती, बेसिक सिव्हिक अम्युनिटीज म्हणजे घर आहे की नाही, पिण्याचं पाणी मिळतं की नाही, वीज आहे की नाही, रस्ते आहेत की नाही, हेल्थ स्टेटस, गंभीर स्वरूपाचे आजार, सामान्य स्वरूपाचे आजार, औषध पाण्याची स्थिती, पॉवर्टी स्टेटस, दारिद्र्य रेषा. ह्युमन डेव्हलपमेंट अँड ह्युमन पॉवर्टी इंडेक्स इज व्हेरी डिफिकल्ट टू फॉर्म्युलेट रिअलिस्टिक पॉलिसीज अँड प्रोग्राम्स फॉर द डेव्हलपमेंट ऑफ ओबीसी. मुख्य मुद्दा उमेश काय आहे तर ओबीसीच्या कल्याणाच्या योजना आखण्यासाठी हे आवश्यक आहे. आणि त्याच्यातून लोकसभेमध्ये 5 मे 2011ला, माफ करा 2010ला समीर भुजबळ यांनी अशासकीय प्रस्ताव मांडला. गोपीनाथ मुंडे भाजपचे उपनेते होते, त्यांनी पाठिंबा दिला. 100 वेगवेगळ्या पक्षातल्या खासदारांनी याला पाठिंबा दिला आणि त्यातनं मनमोहन सिंग सरकारने ही जनगणना करण्याचा निर्णय घेतला. मी आता पटकन तुम्हाला तो फॉर्म दाखवतो, कारण तो फॉर्म तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये मी होतो. मी कन्सल्टेटिव्ह ग्रुपचा त्यावेळेस सदस्य होतो. 35 प्रकारची माहिती या फॉर्ममध्ये एकत्र केलेली आहे. आता इम्पेरिकल डेटा आणि जनगणना याच्यावरनं बुद्धिभेद केला जातो आहे. खरं तर याच्यात जमा केलेली माहिती, शिक्षण, रोजगार, आरोग्य, दारिद्र्य, ही सगळी माहिती ही इम्पेरिकल डेटाचाच भाग आहे. म्हणजे यातली 70-80% माहिती अत्यंत उपयुक्त आहे, पण ती द्यायची नाही. आधी तुम्हाला हवी होती. आता त्याचं गुप्त कारण मी तुम्हाला सांगतो आणि एक गौप्यस्फोट करतो. भारतीय जनता पक्षाची जी मातृसंस्था आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यावेळेचे नंबर 2चं पद असतं त्यांच्याकडे, सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी 24 मे 2010ला पत्रक काढून अशा प्रकारची जनगणना करण्यामुळे सामाजिक एकात्मता आणि राष्ट्रीय एकात्मता दुबळी होईल आणि म्हणून आमचा त्याला विरोध आहे असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ कोल्ह्याला द्राक्ष आंबट, आधीच तुम्ही विरोध केलेला आहे, त्यामुळे झाल्यानंतर त्यात चुका आहेत, ती सदोष आहे, ती सदोष आहे असा आरडाओरडा करणं हा या स्ट्रॅटेजीचा भाग आहे. माझं म्हणणं असं आहे की आम्ही या प्रकारचे प्रश्न उपस्थित केले, महिना झाला त्याला उत्तर नव्हतं. मी एक मुद्दा असा मांडला होता की न्यायमूर्ती रोहिणी आयोगाला केंद्र सरकारने हा डाटा दिलेला आहे आणि त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांनी आज असं म्हटलं की नाही, आम्ही तो दिलेला नाही. खरं म्हणजे या प्रकारची माहिती हिंदूसारख्या वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झालेली मी स्वतः वाचलेली आहे, पण देवेंद्र फडणवीसांनी खुलासा केला की दिली नाही. माझा सवाल असा आहे की ही आकडेवारी आहे कोणाच्या ताब्यात? रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया आणि रोहिणी कमिशनचे एक सभासद रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया आहेत. आता माझा मुद्दा असा आहे की त्यांना काही त्यांचा चेहरा फार दिसायला गोड आहे म्हणून नाही सभासद केलेलं, त्यांच्याकडचा डाटा त्यांना देता यावा याच्यासाठी सभासद केलेला आहे. मग रोहिणी आयोगाचा सभासदच मुळी जर का रजिस्ट्रार जनरल असेल तर त्यांना डाटा दिला नाही या म्हणण्याला कोण भुलेल, कोण फसेल? ही मंडळी बुद्धिभेद करण्यामध्ये, शब्दच्छल करण्यामध्ये पिढ्यानपिढ्या आपलं आयुष्य वेचलेले असल्यामुळे वारंवार अशा प्रकारचे युक्तिवाद ते करणार. पण मला आनंद वाटतो की माननीय विरोधी पक्षनेत्यांनी महिन्याभराने का होईना 5 पैकी एका मुद्द्यावर तोंड उघडलं आहे. आशा करतो की उरलेल्या 4 मुद्द्यांची सुद्धा उत्तरं ते देतील. या विषयावरनं सर राजकीय आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात होत आहेत. खरं तर जी वस्तुस्थिती आहे, समाजाचे प्रश्न सोडवणं, त्यांना आरक्षण देणं हा खरा मुद्दा यातला आहे. फक्त तो सोडून राजकारण आरोप प्रत्यारोप होत आहेत. काँग्रेसचे काही नेते आहेत जे असं म्हणत आहेत की जनगणना आवश्यक आहे आणि स्वतः विरोधी पक्ष नेते असं म्हणत आहेत की इम्पेरिकल डाटा आवश्यक आहे, त्यासाठी जनगणनेची आवश्यकता, इन्क्वायरी डेटा पण नको. तर नेमकं लोकांना आरक्षण मिळण्याच्या दृष्टीनं काय आवश्यक आहे? आता कसं आहे बघा, लोकांच्यासाठी ना रोजगार, शिक्षण, आरोग्य, निवारा, बिजली, सडक, पाणी हे लोकांच्या दृष्टीनं महत्त्वाचे विषय आहेत. आणि ते कसे मिळतील तर तुम्ही अर्थसंकल्पामध्ये त्याच्यासाठी काय तरतूद करता. शेवटी उमेश, सरकार तोंडाने काय बोलतं, काय भाषणं करतं, काय मन की बातं करतं त्याला काही किंमत नाही. बजेटमध्ये तुम्ही काय करता? मी अतिशय स्पष्टपणाने मुद्द्यावर येतो. बजेट काय सांगताय बघा. मोदी सरकारचं यावर्षीचं बजेट काय लबाडी आहे? लबाडी अशी आहे की ओबीसीला जे बजेट दिलेलं आहे त्याच्यामध्ये EWS जे नवीन सुरू केलं निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी, जे उच्चवर्णीयांमधले गरीब लोक आहेत त्यांना देण्यासाठी ओबीसीचा पैसा तिकडे वळवला आहे. मी परत सांगतो, उच्चवर्णीयातल्या सुद्धा गरिबांना मिळालं पाहिजे, कारण गरीब हे सगळे गरीब आहेत आणि ते सगळे आपलेच आहेत. पण त्यांना तुम्ही स्वतंत्र निधी द्या ना. तो ओबीसीच्या ताटातला का देताय? तुम्ही त्याच्यासाठी किती हवा तेवढा जास्त द्या. माझं असं म्हणणं नाही की तुम्ही अमुक द्या तमुक द्या, आमचा पाठिंबा आहे त्याला, ती आमचीच भावंड आहेत.
पण तुम्ही ओबीसीचा पैसा तिकडे वळवणं हे चुकीचं आहे. हा ओबीसीवर अन्याय आहे. मोदी निवडणुकीमध्ये दरवेळेला सांगत असतात मी ओबीसी आहे, मी ओबीसी आहे, मी पिछडा आहे. पण फक्त प्रचारसभेत त्यांना आठवतं आपण ओबीसी आहोत. बजेट करताना आठवत नाही, धोरणं ठरवताना आठवत नाही. मनमोहन सिंगांनी जी धोरणं केली त्याच्या पलीकडचं एकही नवं धोरण मोदींनी केलेलं नाही. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की लोकांना फक्त चर्चेमध्ये गुंतवून ठेवायचं, मुख्य प्रश्नाकडनं त्यांचं लक्ष भलतीकडे वेधायचं. याच्यामध्ये सगळेच राजकीय पक्ष आता प्रवीण झालेले आहेत, तज्ज्ञ झालेले आहेत. आणि म्हणून मग होतं असं की गरीब बिचाऱ्या जनतेचे प्रश्न तिथल्या तिथे राहतात. आता करोनासारखा विषय आपल्यासमोर, अनेक आपल्या लोकांना जीव वाचवण्याचे मुद्दे आहेत, रोजगार वाचवण्याचे मुद्दे आहेत, तरुण मुलं आत्महत्या करतायत. आणि अशा वेळेला आपल्याला खरं म्हणजे चिंतेनी तातडीने पावलं टाकायच्या ऐवजी भावनिक मुद्द्यावर फक्त गुंतवायचं असं काम चालू आहे. सर, राज्यापुरतं बोलायचं झालं तर ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण, काही घटक असे आहेत की आता मराठ्यांना ओबीसीमधनं आरक्षण द्या असा एक नवीन सूर येतो आहे. तर ओबीसी आणि मराठा या आरक्षणाच्या निमित्तानं हे जे दोन घटक आहेत महाराष्ट्रातले, यांना एकमेकांमध्ये लढवणं, त्याच्यात एक सामाजिक दरी निर्माण करणं, असा कुणी प्रयत्न करते का? असं बघा, आपल्या राज्याचा जर आपण मागे जाऊन इतिहास पाहिला तर आपल्याकडे अगदी संत चळवळीपासून एकोपा गोळ्यामेळ्याने राहणं, म्हणजे संत नामदेवांपासून संत ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, सावतामाळी असे सगळे जर आपण घेतले तर आपल्या लक्षात येईल की त्यांची जी मुवमेंट आहे ती एकोप्याची वारी. आज सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये एकोप्याने जातात येतात. आता करोनामुळे आपल्याला त्याच्यावर बंधनं आणावी लागली. दुसरं, समाज सुधारणा चळवळ, लोकहितवादी, आगरकर, कर्वे, रानडे, फुले, शाहू महाराज, सगळा प्रवास जर आपण पाहिला, विठ्ठलरामजी शिंद्यांचा पाहिला आणि पुढचा सगळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतचा पाहिला, तिथेसुद्धा वैचारिक घुसळण आहे, विचार कला आहेत, परंतु महाराष्ट्र म्हणून, मराठी माणूस म्हणून आपले लोक एकत्र आहेत. आज मात्र दुर्दैवाने मराठा आरक्षणासारखा असा एक मुद्दा आहे की जो खूप संवेदनशील आहे. त्याच्याबद्दल बोलताना खूप जपून आणि काळजीने बोललं पाहिजे, कारण त्याचे दूरगामी दुष्परिणाम होऊ शकतात, गावागावावर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यात असं झालं आहे की ओबीसीचाही प्रश्न नेमका त्याच काळात आला आहे आणि हाही त्याच काळात आला आहे. आणि पदोन्नतीतलं आरक्षण जे SC STचं आहे तोही मुद्दा आलेला आहे. मी अगदी थोडक्यात सांगतो. आता अशा प्रकारची जी मागणी येते त्याचे दोन भाग आहेत. मुद्दा क्रमांक 1, सध्या सत्तेमध्ये असलेले 3 पक्ष जे आहेत, महाराष्ट्र विकास आघाडीचे ते आणि विरोधी पक्ष भाजप, या चौघांनीही मागच्या वेळेला देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये 18 साली हा कायदा करताना कायद्यात असं स्पष्ट म्हटलेलं आहे की इतर आरक्षणाला धक्का न लावता, त्यामुळे या चारही पक्षांची भूमिका इतरांना धक्का न लावता द्यायचं अशी होती आहे. नंबर 1. नंबर 2, आज अशा पद्धतीची मागणी जर कोणी करत असेल तर त्यांनी थोडासा भूतकाळ आणि मागचं पण पाहिलं पाहिजे, इतिहास पण पाहिला पाहिजे. ओबीसीचा अभ्यास करणारं कालेलकर कमिशन, त्यानंतर आलेला मंडल आयोग, त्यानंतर 2011 सालचं नॅशनल कमिशन ऑन बॅकवर्ड क्लासेस, या 3 राष्ट्रीय आयोगांनी मराठा समाजाच्या मागणीला नकार दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाने त्याचा उल्लेख केलेला आहे. 3 राज्य आयोग, 1967 साली जे ओबीसी आरक्षण महाराष्ट्रात 10% आलं त्यावेळेला वसंतराव नाईकांचं सरकार होतं, पण तो आयोग जो आहे BD देशमुख आयोग, तो यशवंतराव चव्हाण साहेबांनी नेमला होता. आणि 64 साली त्याचा अहवाल आला आणि त्याच्या आधारे आरक्षण सुरू झालं आपल्याकडे ओबीसींना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये. तो जो आयोग आहे BD देशमुख कमिशन, त्याने सुद्धा मराठा समाजाची मागणी नाकारलेली होती. त्यानंतर खत्री आयोग आला, त्यावेळेला खत्री आयोगाकडे ही मागणी करण्यात आली, खत्री आयोगाने पण ती नाकारली. त्यानंतर बापट आयोग आला आणि बापट आयोगाने सुद्धा ही मागणी नाकारली. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं आहे की 3 राष्ट्रीय आयोग आणि 3 राज्य आयोगांनी नाही म्हटल्यानंतर जर गायकवाड आयोगाने हो म्हटलं असेल तर मधल्या काळात काय झालं त्याची मांडणी करावी लागेल, आणि ती मांडणी यात केलेली नाही असा आक्षेप सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे. मला स्वतःला असं वाटतं की कोट्यावधी लोकांच्या भावनेचा हा मुद्दा असल्यामुळे याच्यावर खूप जपून बोललं पाहिजे, पण राजकीय बोलण्याच्या ऐवजी सामाजिक अंगाने, प्रबोधनाच्या अंगाने चर्चा केल्या पाहिजेत. आणि एक आपण विसरता कामा नये की बेकारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ग्रामीण भागातलं दारिद्र्य, हे प्रश्न खरे आहेतच. हे सगळ्याच समाजांचे प्रश्न आहेत. आणि म्हणून आपल्याला आपल्यातला एकोपा, आपल्यातलं गोळ्यामेळ्याची वृत्ती कुठल्याही प्रकारे दूर होणार नाही किंवा आपण त्याच्यापासून लांब जाणार नाही हे बघावं लागेल. कारण हे प्रश्न आत्ताचे आहेत, उद्या असतील, कदाचित नसतील. आपण हजारो वर्षांपासून आहोत आणि मराठी माणूस 1200 वर्षापूर्वी, मी जो अभिजात मराठीचा रिपोर्ट लिहिलेला आहे उमेश सांगतो, 1200 वर्षापूर्वी उद्योतून सुरी नावाच्या लेखकाने असं म्हटलं आहे की मराठी माणसं धट्टीकट्टी असतात, कष्टाळू असतात, योद्धा असतात, ही अतिशय काटक असतात, काळी सावळी असतात.
पण एकच दोष आहे, अत्यंत भांडकुदळ असतात. तेव्हा भांडकुदळ असणं याला काही आक्षेप नाही, पण भांडण करताना सुद्धा आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला गोळ्यामेळ्याने राहायचं आहे, एकोप्याने राहायचं आहे आणि तरच आपण इथल्या प्रतिगामी शक्तीला उत्तर देऊ शकू. प्रतिगामी शक्तीचा कायम प्रयत्न राहणार की सामाजिक पातळीवर फूट व्हावी, सामाजिक पातळीवर दुही निर्माण व्हावी. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की हा प्रश्न मांडत असताना पवारसाहेबांसारखे अतिशय जाणते नेते जे आहेत, यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा घेऊन आलेले जे नेते आहेत, त्यांनी तुम्ही बघा ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी पवारसाहेबांच्या काळात झाली. 94 साली हा जो काही घटनादुरुस्ती 73 आणि 74 आलेला पंचायत राज्यातला आरक्षणाचा मुद्दा आहे, त्याची अंमलबजावणी पवारसाहेबांनी केलेली आहे. पवारसाहेबांच्यामुळे 56,000 ओबीसींना, आणि ओबीसी नुसते नाहीत, भटके विमुक्त आणि एसबीसी या तिघांना मिळून 27% आरक्षण मिळालं. त्याच्यातून उमेश 3 लाख लोकांना आतापर्यंत संधी मिळाली. हे नवीन लोक आहेत, यांना कधीही राजकीय संधी मिळाली नव्हती आणि त्यामुळे त्यांचं प्रशिक्षण झालं. महाराष्ट्रामध्ये हे सुद्धा महत्त्वाचं आहे की नव्या घरांना, भटक्यांच्या पालांवर, ओबीसींच्या नवी घरामध्ये राजकीय प्रशिक्षण सुरू झालं. ते या प्रश्नाकडे कसं बघतात, मला स्वतःला असं वाटतं की त्यांची भूमिका ही कायम समंजस राहिलेली आहे. मला त्यांना धन्यवाद याच्यासाठी द्यायचे की जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी हा कायदा केला तेव्हा पवारसाहेब एकमेव असे होते की त्यांनी विधान केलं होतं जाहीरपणे की आता जी घटनादुरुस्ती 102 झालेली आहे तिच्या अन्वये राष्ट्रपतींची संमती घेणं आवश्यक आहे आणि ती घेतलेली नाही, त्यामुळे या कायद्याच्या बाबत मला शंका आहे. आणि तसंच घडलं. सुप्रीम कोर्टाने नेमका तोच मुद्दा उपस्थित केला. PB सावंत सर होते बघा त्यावेळेला, आज नाही आहेत ते आपल्यामध्ये, ते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, त्यांनी सुद्धा हा सावधगिरीचा इशारा दिला होता. मला स्वतःला असं वाटतं की ही जी विवेकवादी मंडळी आहेत आपल्यातली, आपल्या सामूहिक विवेकाचं रक्षण करणारी मंडळी आहेत, ती अत्यंत जबाबदारीनं बोलतायत, मांडतायत, आपलं लक्ष वेधतायत. आपण त्याचं नीटपणाने मला असं वाटतं की परीक्षण करायला हवं आणि त्यातलं योग्य ते घ्यायला हवं. सर, मला आज आपण मराठा आरक्षण आणि ओबीसीचं आरक्षण या मुख्यत्वे 2 विषयांवरती बोलतोय. मराठा आरक्षण हे सध्या जी काही त्याची लढाई सुरू आहे, त्या लढाईमध्ये शरद पवार फार आग्रही दिसत नाहीत. ज्या पवारांनी 1994ला ओबीसीचं आरक्षण दिलं ते मराठा आरक्षणामध्ये फारसे आग्रही दिसत नाहीत. याच्याकडे तुम्ही कसं बघता? मी बघा, पवारसाहेबांची भूमिका कायम सामाजिक न्यायाची राहिलेली आहे, हे मी एक अभ्यासक म्हणून सांगू शकतो. विद्यापीठाचं नाव देण्याचा विषय असेल, मग तो औरंगाबादचा किंवा पुण्यातला सावित्रीबाई फुलेंचं नाव देण्याचं असेल, सोलापूरला अहिल्याबाई होळकरांचं नाव देण्याचं असेल, महिला धोरण आखण्याचा विषय असेल किंवा मंडल आयोग लागू करण्याचा मुद्दा असेल, पवारसाहेबांची कायम वाटचाल ही सामाजिक न्यायाच्या दिशेने राहिलेली आहे. फक्त एकच आहे, पवारसाहेबांचा सनसनाटी करण्यावर विश्वास नाही आहे. लोकांना काहीतरी गुमराह करण्यावर किंवा लोकांचा बुद्धिभेद करण्यावर, शब्दच्छल करण्यावर ते माहीर नाही आहेत, ते तसं करत नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की अत्यंत गुंतागुंतीच्या काळातनं जेव्हा आपला समाज जातो आहे त्या काळामध्ये एक तर ते अलीकडे खूप आजारी आहेत, त्यांची बरीच ऑपरेशन्स पण आपण झालेली बघतो आहोत आणि त्यांच्या वतीने अजितदादा बोलत आहेत, सुप्रियाताई पण बोलत आहेत, त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते पण बोलत आहेत. मला स्वतःला असं वाटतं की पवारसाहेबांचं या संबंधामधलं काय नेमकं म्हणणं आहे ते समजावून घ्यायला मलाही आवडेल, आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्राला आणि देशाला आवडेल. पण त्यांची आजारपणं आणि अलीकडच्या वातावरणामध्ये एक तणाव निर्माण झाला आहे, वातावरण पेटलं आहे, तापलं आहे. कदाचित पाणी निवळू द्यावं, थोडा गाळ खाली बसू द्यावा आणि त्यानंतर बोलावं, असं सुद्धा धोरण असू शकतं. सर, या चर्चेतला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो असा आहे की दोन्ही काँग्रेस असेल, म्हणजे आघाडी सरकार असेल किंवा भाजप असेल, यांच्याकडे नेमकी माहिती दिली जात नाही आहे. हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो 5 जिल्हा परिषदांपुरता आहे की त्याच्यामध्ये नेमकी वस्तुस्थिती काय, सुप्रीम कोर्टाचा नेमका निर्णय काय आहे? हां, काय झालं आहे उमेश की राजकीय पक्षांना अ, ब, कड आपण नावं घ्यायची गरज नाही, पण कोंबडे झुंजवण्याची सवय लागलेली आहे. आरोप प्रत्यारोप एवढ्यापुरतंच खरं तर राजकीय पक्षांनी जनजागरण करणं अपेक्षित आहे. बघा, हा निकाल आला 5 जिल्हा परिषदांच्या निमित्ताने, पण तो संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण भारताला लागू आहे. पहिला मुद्दा, फक्त महाराष्ट्रातल्या 56,000 जागा गेलेल्या नाही आहेत, तर महाराष्ट्राच्या पलीकडे भारतातल्या इतरसुद्धा म्हणजे जवळजवळ 9 लाख ओबीसी प्रतिनिधी जे आहेत त्यांचं स्थान गेलेलं आहे. दुसऱ्या बाजूला हा जो निकाल आहे हा जरी विकास किसन गवळी केसच्या निमित्ताने आलेला असला आणि न्यायमूर्ती खानविलकर यांच्या त्रिसदस्यीय बेंचनी तो दिलेला असला मार्च 2021मध्ये, तरी त्याचं फाउंडेशन, त्या निकालाचा पाया आणि त्या निकालाचा गाभा हा के. बालकृष्णन जे आपले चीफ जस्टिस होते 2010 साली, के. कृष्णमूर्ती नावाच्या व्यक्तीने कर्नाटकमध्ये ही जी घटनादुरुस्ती आहे 73 आणि 74 तिला चॅलेंज केलं होतं. आणि अशा प्रकारे पंचायत राज्यामध्ये ओबीसीला आरक्षण देणं घटनात्मकदृष्ट्या अवैध आहे अशी मागणी केली होती. तेव्हा त्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने निकाल 2010 साली दिला.
त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे की हे आरक्षण वैध आहे, घटनात्मकदृष्ट्या योग्य आहे. 73 आणि 74वी घटनादुरुस्ती बरोबर आहे असा निकाल कोर्टाने दिला. पण कोर्टाने असं म्हटलं की त्याची अंमलबजावणी करताना मात्र ट्रिपल टेस्ट, त्रिसूत्रीचं पालन केलं पाहिजे आणि इम्पेरिकल डेटा दिला पाहिजे. आता हे काय ट्रिपल टेस्ट आपण जरा समजावून घेऊया. ही त्रिसूत्री जी आहे त्यातलं पहिलं सूत्र आहे की ओबीसी समाज जो आहे तो एक वर्ग आहे, क्लास आहे, अदर बॅकवर्ड क्लास. तर क्लास ॲज अ होल या समाजाचं मागासलेपण जे आहे ते पुढारलेल्या समाजाच्या तुलनेमध्ये किती आहे ते तुम्हाला मांडावं लागेल. आता ते कशाचं मोजलं जातं? साधारणपणे शिक्षणाचा मुद्दा असतो, गळतीचा विषय असतो, रोजगाराचा मुद्दा असतो, संपत्तीचा मुद्दा असतो, दारिद्र्याच्या बरोबरच वेगवेगळे आजारपणा असतात. अशा पद्धतीचा इम्पेरिकल डेटा जो आहे तो मांडून आपल्याला तुलना करावी लागते. आता इम्पेरिकल इन्क्वायरी की इम्पेरिकल डेटा, जनगणना की नाही, हे केवळ शब्दच्छल आणि बुद्धिभेदाचे प्रकार आहेत. असं आहे की या विशेष जनगणनेमध्ये, सामाजिक, आर्थिक आणि जात जनगणनेमध्ये जी माहिती जमा केलेली आहे तो फॉर्म जो आहे त्या फॉर्ममध्ये ही माहिती आहे. त्यामुळे ही माहिती तिकडे पण उपयोगी आहे, इकडे पण उपयोगी आहे. इथे काय फक्त लोकसंख्या नाही मोजलेली. तुलना करणं महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला मागासले पण सिद्ध करायचं आहे तेव्हा अच्या दृष्टीने ब मागास आहे असंच म्हणावं लागतं आणि म्हणून शेवटी आकडेवारीनेच ते सिद्ध करावं लागतं. एक दुसरं सूत्र त्यातलं हे आहे की या समाजाला खुल्या गटातून किती राजकीय प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे खुल्या जागेवर उभं राहून या समाजातले किती लोक निवडून येतात. तुम्हाला माहिती आहे आता महाराष्ट्रामध्ये एवढ्या वर्षामध्ये एकही ओबीसी किंवा भटक्यामुक्ताचा मुख्यमंत्री किंवा मोठ्या पदांवर अशी माणसं दिसत नाहीत. अपवादात्मक पातळीवर छगन भुजबळ किंवा गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे उपमुख्यमंत्री झाल्याचं उदाहरण आहे, पण ती पुन्हा अपवादात्मकच आहेत ती उदाहरणं. त्यामुळे राजकीय प्रतिनिधित्व या समाजाला किती मिळाले खुल्या गटातनं ते सिद्ध करणं हे दुसरं सूत्र. आणि तिसरं आणि महत्त्वाचं सूत्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, त्यात भटके विमुक्त, SBC म्हणजे विशेष मागास प्रवर्ग, गोवारी, माना, हलवा कोष्टी वगैरे सगळे, या सगळ्यांना मिळून या 27% राखीव जागा एकत्र आहेत. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 11% भटके विमुक्त अ ब कडं वेगळं आहे, SBC 2% वेगळं आहे, OBC 19% वेगळं आहे. पण राजकीय आरक्षणामध्ये मात्र हे तिघही एकत्र आहेत आणि त्यांना एकत्रित 27% आहे. एकाच वॉर्डातनं निवडणुका लढवाव्या लागतात. आणि म्हणून हा जो काही निकाल आहे तो निकाल असं म्हणतो की तुम्हाला ओबीसी, त्यात त्यांनी BCC शब्द वापरला आहे, बॅकवर्ड कम्युनिटीज क्लास, तर तो जो आहे आणि SC आणि ST आहेत त्या तिघांचं मिळून 50च्या वर जाता कामा नये. 50%चं सिलिंग आहे, 50%ची एक लक्ष्मण रेषा तरी आखलेली आहे. आता या त्रिसूत्रीचं पालन केलं पाहिजे आणि ते तौलनिक अभ्यास करून केलं पाहिजे. आता राज्य मागासवर्ग आयोगाकडे ते काम दिलेलं आहे राज्य शासनाने. माननीय आनंद निरगुडे साहेबांच्या अध्यक्षतेखाली हायकोर्टाने त्यांची नियुक्ती करून या कामाला सुरुवात पण केली अशी माझी माहिती आहे. राज्य सरकारने त्यांना समर्पित आयोग, डेडिकेटेड कमिशन हा दर्जा देऊन हे काम सुरू करायला सांगितलं आहे. पण आता महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा इतर राज्यांमध्ये हा प्रश्न जसा तापत जाईल, उत्तर प्रदेशमधल्या निवडणुका आहेत, मध्य प्रदेश आहे, पंजाब आहे, राजस्थान आहे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये हा विषय जेव्हा पोचेल मला विश्वास आहे की इतर राज्यांमध्ये सुद्धा या संबंधामधली प्रचंड अस्वस्थता निर्माण होईल. उमेश, एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे, नवीन आरक्षण द्या अशी मागणी नाही आहे. जे 94 साली दिलं होतं ते गेलेलं आहे. म्हणजे ताटातलं आत्ता पळवलं जाते. आत्ता कुठे मिळायला लागलं होतं? महाराष्ट्रामध्ये 3 लाख कुटुंबांना आतापर्यंत फक्त फायदा झाला आहे. आणि म्हणून मला स्वतःला असं सांगायचं आहे की अख्ख्या देशावर परिणाम करणारा हा विषय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मैं पिछडा हूँ असं म्हणणारे आदरणीय नरेंद्र मोदी मात्र शांत आहेत. काहीही प्रतिक्रिया नाही आहे, कसलीही मन की बात नाही आहे. आणि मग मला स्वतःला असं वाटतं की यातनं कळतं की तुम्हाला कोणत्या प्रश्नावर ट्विट करावं असं वाटतं, कोणत्या प्रश्नावर तुम्ही व्यक्त होता, कोणत्या प्रश्नावर तुम्ही भाषणं करता. आणि या प्रश्नांवर आता मार्चमध्ये निकाल आला आहे, 4 महिने झाले, अजून सगळं मौन आहे. म्हणजे सर हा जो एकूण विषय आहे तो खूप छान पद्धतीनं तुम्ही समजावून सांगितलात की आपण मराठा आरक्षणाचा विषय फार मोठा असं म्हणतो, पण आणि ओबीसीचं आरक्षण फक्त 5 जिल्ह्यांपुरता विषय आत्तापर्यंतचा समज होता, पण आता तुम्ही जे स्पष्ट केलं त्यानुसार हा देशभराचा विषय आहे. तर हे आरक्षण पुनर्स्थापित होण्यासाठी काय पद्धतीने नेमकं काय गोष्टी कराव्या लागतात? हां, काय झालं बरं का की मुद्रित माध्यमं आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमं दोघांमधूनही मार्च महिन्यापासून पुन्हा असं सांगितलं गेलं की फक्त अतिरिक्त आरक्षण गेलेलं आहे, म्हणजे 50च्या वरचं गेलेलं आहे.
नीट आपण समजून घेऊया. निकालपत्र मी काळजीपूर्वक अनेक वेळा वाचलं आहे, पुन्हा पुन्हा वाचलं आहे आणि सुप्रीम कोर्टातल्या अत्यंत मान्यवर न्यायाधीशांकडनं आणि मान्यवर वकिलांकडून मी ते समजून पण घेतलं आहे. कारण आपलं चुकू शकतं, मी काही वकील नाही आहे, मी एक सामाजिक अभ्यासक आहे. आणि त्यांनी मला खात्री दिलेली आहे की हे संपूर्ण देशाचं आरक्षण गेलेलं आहे. अतिरिक्त म्हणजे 50च्या वरचं गेलं अशी समजूत लोकांची झाली आहे, पण 50च्या आतलं सुद्धा गेलेलं आहे. त्यामुळे आज रोजी ओबीसीचं महाराष्ट्रातलं आणि देशातलं आरक्षण शून्य झालेलं आहे. आणि ते शून्य झाल्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये जे 9 लाख लोक देशामध्ये आता आहेत, प्रतिनिधित्व करतायत, ते सगळ्यांचं ते जाणार आहे. मला हा प्रश्न दुसऱ्या अंगाने महत्त्वाचा वाटतो उमेश. असा आहे की या प्रशिक्षणाचा किंवा या आरक्षणाचा उपयोग काय होत होता, तर पॉलिटिकल अवेअरनेस, जागृती होत होती. काय असते राजसत्ता, काय असतं बजेट, कायदे कसे केले जातात, कसं सरकार नावाची गोष्ट चालते, तर याची चव कळण्यासाठी सुद्धा ओबीसी भटक्यामुक्तांना तिथे स्थान मिळणं आवश्यक होतं. ते मिळाल्याच्या नंतर म्हणजे पवारसाहेबांना मी पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो, कारण त्यावेळेला छगन भुजबळ साहेब शिवसेनेतनं काँग्रेसमध्ये आलेले होते आणि मला आठवतं की पुण्यामध्ये राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा आलेले असताना मी स्वतः स्टेजवर होतो आणि तेव्हा भुजबळ साहेबांनी ती मागणी केली. जालन्याला काँग्रेसचे त्यावेळचे अध्यक्ष सीताराम केसरी होते, पवारसाहेब होते, त्यांच्यासमोर ती मागणी केली गेली आणि पवारसाहेबांनी लगेच ती लागू केली, कारण पवारसाहेब तेव्हा काँग्रेसमध्ये होते, राष्ट्रवादी काँग्रेसमधून जन्माला यायचा होता. त्या काळामध्ये त्यांनी हे तात्काळ पाऊल उचललं आणि 27% आरक्षण त्यांनी दिलं. पण त्या 27%मधनं हजारो लोकांचं पॉलिटिकल एज्युकेशन, जागृती, राजकीय आकलन याच्यामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालेलं पाहायला मिळालं. या अर्थानं ज्याला आपण पॅराडाईम शिफ्ट म्हणतो, प्रमाणक परिवर्तन यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रामध्ये घडवलं, तसंच ते चव्हाण साहेबांच्या बरोबर नंतरच्या काळामध्ये पवारसाहेबांनी घडवलं असं मी याच्यासाठी मानतो की पवारसाहेबांनी जे मूलभूत निर्णय घेतले, महिलांच्या विषयीचा निर्णय तुम्ही घ्या, सामाजिक इतर निर्णय घ्या, मला असं दिसतं आहे की पॅराडाईम शिफ्ट ज्याला म्हणतो तसा पॅराडाईम शिफ्ट या आरक्षणाने घडवला. पण तसं जरी असलं तरी केवळ 56,000 किंवा 9 लाखाचं गेलं याच्यापुरतं हे दुःख नाही आहे. त्यांचं राजकीय प्रशिक्षण थांबेल आणि लोकशाहीमध्ये जर लोकांचा सहभाग नसेल तर मग लोकशाही नाही सफल होऊ शकत. आणि आज चित्र असं आहे की ज्यांचं राजकीय प्रतिनिधित्व असेल त्यांचाच आवाज उमटतो आणि म्हणून तो आवाज उमटवण्यासाठी तरी ते प्रतिनिधी असायला पाहिजेत असं मला वाटतं. मला ते परत प्रस्थापित करण्याची जी पद्धत तुम्ही विचारली ती अगदी अशी आहे की त्या राज्य सरकारांनी किंवा केंद्राकडे असलेला डाटा केंद्राने जर दिला तर त्याच्यामध्ये थोडीफार भर घालावी लागेल आणि त्याच्यामार्फत हे विश्लेषण तिथले राज्य आयोग करतील आणि ते राज्य सरकारला विनंती करतील, ते अहवाल देतील, शिफारस करतील. तो अहवाल जो आहे तो राज्य सरकार कोर्टाकडे सादर करेल आणि कोर्टाची परवानगी मागेल आणि कोर्ट तो तपासून तुम्हाला परवानगी देईल. कारण कोर्टाने आरक्षण योग्य म्हटलं आहे, फक्त त्याची अंमलबजावणी या 3 शर्ती आणि अटींच्या अधीन राहून थांबवलेली आहे. त्या 3 अटी आणि शर्तीची पूर्तता आपण केली तर ते सुरू होईल. पण हा डाटा मराठा आरक्षणापेक्षा प्रचंड मोठा डाटा असणार आहे. त्याचं कारण असं की मराठा समाजाचे 43,000 कुटुंबांचा सर्वे केलेला होता. इथं 28,000 ग्रामपंचायतींचा अभ्यास करायचा आहे. इथे 364 पंचायत समित्या, जवळजवळ 300 नगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदा, 36 जिल्हे, 34 जिल्हा परिषदा आणि 27 महानगरपालिका, एवढा मोठा सॅम्पल आहे. 28,000 ग्रामपंचायतीमध्ये ओबीसींची संख्या किती, शिक्षण किती, दारिद्र्य किती, रोजगार किती, निवारा किती, याचा सॅम्पल घेऊन तुम्हाला काम करायचं तर तो फार मोठा असेल. माझ्या समजुतीने 10 ते 12 लाख कमीत कमी कुटुंबांचा अभ्यास करावा लागेल आणि तो पुढच्याही काळासाठी उपयोगी होईल. कारण अशा प्रकारची माहिती ही कधी वाया जात नाही. मोदी सरकारने ती द्यावी असं आम्ही का म्हणत होतो, तर ही माहिती तुमची, माझी, आपली लोकांची घेतलेली आहे, ती आपल्या हक्काची आहे. जेव्हा फोटो तुमचा कोणी काढतं तेव्हा तो फोटो जो आहे तो फोटोग्राफरच्या जसं त्याच्यावर हक्क असतो तसा आपलाही असतो, कारण तो आपला फोटो आहे. सिंग सरकारने, मनमोहन सिंग सरकारने ही माहिती जमा केलेली असली आणि ती मोदी सरकारच्या ताब्यात असली तरी ती त्यांची खाजगी मालमत्ता नाही आहे, ती राष्ट्रीय संपत्ती आहे. आणि तुम्हाला ही माहिती आहे, तुम्ही मीडियात काम करता, डेटा हीच आज सगळ्यात महत्त्वाची संपत्ती आहे. आज जगामध्ये सगळ्यात मोठी जर संपदा असेल तर ती डेटा आहे. सर, खूप महत्त्वाची माहिती आपण दिलीत. मराठा आरक्षणाची चर्चा आपण करतो आहे, मात्र त्यापेक्षा खूप मोठा ओबीसी समाजाचा तोटा या निकालाने झालेला, जो उच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्यांनी झालेला आहे, याची जी पुनर्स्थापना आहे ते करण्याचं कामसुद्धा खूप मोठं असेल. तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे साधारण 12 लाख कुटुंबांची माहिती महाराष्ट्रातून ती घ्यावी लागेल. तर हे सगळं जी न्यायालयीन प्रक्रिया आहे ही सगळी
ज्याला आपण हा इम्पेरिकल डाटा असेल किंवा हा जो एकूण जी काही माहिती गोळा करणं आहे, हा सगळा कालावधी पुन्हा आरक्षण पुनर्स्थापित होण्यासाठीचा कालावधी साधारण किती जाईल? काय झालं आहे की 19 तारखेला या महिन्यामध्ये परवा 15 दिवसांनी 5 जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. माझी माहिती अशी की उद्याच माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या संबंधाची राज्य सरकारने जी याचिका केलेली आहे त्याची सुनावणी होणार आहे आणि मला अशी आशा आहे की कदाचित त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट या निवडणुकांना स्टे देईल. त्याचं कारण असं की केंद्र सरकारने ओबीसीचे 3 तुकडे करण्यासाठी जो रोहिणी आयोग नेमला होता त्या आयोगाला सुद्धा नुकतीच 1 वर्षाची मुदतवाढ दिली आणि त्याचं कारण दिले की करोना. त्यामुळे करोना रोहिणी आयोगाला आहे तसा तो इकडे पण आहे, तो देशात आहे, सगळ्या जगात आहे, सगळीकडे. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की आता फार लवकर येणाऱ्या 6 महिन्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 15 महानगरपालिकांच्या निवडणुका येत आहेत, काही जिल्हा परिषदांच्या निवडणुका येत आहेत. तर त्याच्या आधी हा डाटा तयार करायचा प्रयत्न जरूर असेल, पण जो सॅम्पल साईज आहे तो खूप मोठा आहे, नंबर 1. नंबर 2, तुम्हाला हे आठवत असेल बघा की करोनाच्यामुळे ग्रामपंचायतींच्या काही हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत आणि हा सॅम्पल हा ग्रामपंचायतींसाठी सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की माननीय सर्वोच्च न्यायालय 3 प्रकारे निर्णय घेऊ शकतं. पहिला निर्णय म्हणजे केंद्र सरकारला तो डाटा द्यायला ते आदेश देऊ शकतं. दुसरा निर्णय म्हणजे या निवडणुकांना ते या करोनाच्या पार्श्वभूमीवर त्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊ शकतं. तिसरा मुद्दा म्हणजे राज्य सरकारला हा डाटा जमा करण्याच्या संबंधी आयोग निर्माण करून जे काम सुरू झालं आहे त्याला मान्यता देऊन तो लवकरात लवकर करण्यासाठीचं पायाभूत सुविधा पुरवाव्यात अशा प्रकारचे सुद्धा सुप्रीम कोर्ट सांगू शकतं. आणि तसं जर झालं, आपल्याकडे यंत्रणा खूप मोठी आहे, सवाल आहे तो इच्छाशक्तीचा. पॉलिटिकल विल ज्याला म्हणतात ते जर असेल तर मला असं वाटतं की याच्यावर सुद्धा मार्ग काढता येईल. फक्त एकच आहे की करोनामुळे शिक्षकांनी घरोघर जाऊन काम करणं, सरकारी कर्मचाऱ्यांनी काम करणं, ग्रामीण विकास किंवा समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांनी काम करणं हे जीवाशी खेळणं आहे आणि म्हणून थोडंसं कदाचित करोना संपेपर्यंत थोडा वेळ लागेल. आता करोना किती दिवस राहणार आणि किती नाही आपल्याला माहीत नाही, पण तो संपल्यानंतर मात्र मला स्वतःला असं वाटतं की 6-1 महिन्यामध्ये हे काम पूर्ण व्हायला हरकत नाही. आता एकूण आता तुम्ही जे बोलताना असं म्हटलात की केंद्र सरकारला डाटा द्यायचा आदेश केंद्र सरकार देऊ शकतं. तो जर डाटा केंद्र सरकारने दिला तर या सगळ्या पाहणी करण्याची, ही माहिती गोळा करण्याची गरज पडेल का? हां, त्याच्यात कसं आहे बघा की त्या डाटामध्ये शिक्षणविषयक माहिती, रोजगाराची माहिती, गळतीचं प्रमाण, त्यांचं निवाऱ्याची अवस्था, आरोग्याची अवस्था, या सगळ्याची माहिती त्यात आहे. त्यात फक्त काय करावं लागेल की आत्ता 10-11 वर्षामध्ये जो बदल झालेला आहे त्या संबंधीचा एक छोटा सॅम्पल घेऊन तो तपासून बघून घ्यायला लागेल, कारण आता त्याला ताजं रूप देण्यासाठी. पण तो जर मिळाला तर काम 70 ते 80% सोपं होणार आहे, वेळही वाचणार आहे आणि परत तेच काम का करायचं. म्हणजे माझं म्हणणं असं आहे बघा उमेश, की जेवण तयार आहे, लेकरू उपाशी आहे, ते आईला म्हणते की मला जेवायला घाल. आई काय म्हणते माहिती का, हे जेवण तुला मिळणार नाही, तू जा काम कर, दिवसभर कमाव, ते पैसे आण, त्याच्यातनं धान्य विकत आण, त्यातनं दळून आण, तू तुझा स्वयंपाक कर आणि तू जेव. अरे राज्य सरकारांनी ही माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून जमा केली आहे सरकारने. केंद्र सरकार काही येत नाही त्याच्यासाठी, राज्यालाच सांगतं ते. आपल्याच राज्याच्या माध्यमातून त्यांनी ती माहिती मिळवलेली आहे, ती राज्याला उपयोगी आहे, तर का द्यायची नाही? हा हटवादीपणा, याचं एक उत्तर दिलं पाहिजे. दुसरं, तो आत्ता पुन्हा एकदा डाटा जमा करायला अडचण नसती जर करोना नसता तर. आता आपण अडचणीत आहोत आणि अशा वेळेला तो द्यायचा नाही, हे काय धोरण आहे? मी परत एकदा सांगतो, आम्ही ओबीसीचे कैवारी आहोत असं दाखवण्याचा आटापिटा करायचा, कारण ओबीसीच्या वोट बँकेवर कायम डोळा आहे, पण ओबीसीचे कसाही असल्यासारखं वर्तन करायचं. शेवटी तुम्ही तोंडाने काय बोलता याला लोक भुलणार नाहीत. तुमचं वर्तन काय आहे, तुमचं आचरण काय आहे ते लोक बघतील. आणि मला असं वाटतं की याचं राजकीय उत्तर जनता त्यांच्या निवडणुकीतल्या मतपेटीतनं नक्की दिल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही असं म्हटलात की ओबीसीच्या मतासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं हे सगळं आटापिटा केला जातोय. आत्ता या आरक्षणाच्या संदर्भानं बुद्धिभेद केला जातोय भाजपकडून, असंही तुमचं मत आहे. या पार्श्वभूमीवरती काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं ज्या पद्धतीनं फडणवीस बोलतात त्या पद्धतीनं अभ्यासू उत्तर द्यायला त्या पक्षाकडून किंवा सरकारकडून कुणी येत नाही आणि म्हणून तुम्ही बोलता आणि म्हणून तुमच्यावरती भाजपचा राग आहे का? मला असं वाटतं बघा काय झालं आहे की एकतर केंद्र सरकार गेली 7 वर्ष ज्या पद्धतीने ईडी, CBI, बाकीच्या शासकीय यंत्रणांचा, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे, वारंवार करत आहे. आणि ते काही फक्त राजकीय पक्षाचे आरोप नाही आहेत, आमच्यासारख्या सामान्य अभ्यासकाला सुद्धा ते दिसतं आहे.
की तुम्ही केवळ विरोधी विचाराच्या संपूर्ण लोकांच्यासाठी अशा पद्धतीच्या कारवाया करून त्यांच्या नाड्या आवळताय आणि एक प्रकारे त्यांच्या बोलण्यावर, त्यांच्या काम करण्यावर बंधनं आणताय. ही एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला काय झालं आहे बरं का, की भारतीय जनता पक्षाकडे त्यांच्या मातृसंस्थेच्या माध्यमातून लाखो लोकांचं ट्रेनिंग झालेलं आहे, प्रशिक्षित, फर्स्ट इयर ट्रेनिंग, सेकंड इयर ट्रेनिंग, थर्ड इयर ट्रेनिंग. त्यांच्याकडे फार मोठा अशा प्रकारचा थिंक टँक आहे. त्यांच्याकडे पूर्ण वेळ या विषयावर काम करणारी माणसं आहेत. याच्या उलट अगदी पवारसाहेबांसारखे जाणते नेते असताना सुद्धा राष्ट्रवादीकडे अशा प्रकारचं काही प्रशिक्षण आहे का? काँग्रेस जो सगळ्यात जुना पक्ष आहे आणि सगळ्यात मोठा पक्ष एकेकाळचा, त्याच्याकडे अशी काही पद्धत आहे का? शिवसेनेकडे अशी काही पद्धत आहे का? मी नक्की माहिती घ्यायचा प्रयत्न करेन, पण माझ्या समजुतीने आत्ता तरी ती नाही आहे. आणि मग तुम्हाला जेव्हा राजकीय दृष्टीने उत्तर द्यायचं असतं, उमेश, दररोज नवे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, दररोज नवा बुद्धिभेद केला जातो आहे, दररोज नवा शब्दच्छल केला जातो आहे. त्याची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. आणि जर तुमच्याकडचे राजकीय नेते इडी-पिडा आणि इतर कारणांनी समजा बोलायला घाबरत असतील, तर तुम्हाला अशा पद्धतीचं निर्भयपणानं बोलणारे अभ्यासक जे आहेत त्यांना त्याच्यासाठी प्रवृत्त करावं लागेल. कारण त्यांच्याकडे फार मोठी ट्रोल गँग आहे, त्यांच्याकडे इतर धाकधपटाशा दाखवण्याच्या यंत्रणा आहेत. आणि मला स्वतःला असं वाटतं की माझ्यासारख्याला का बोललं पाहिजे? तर मी तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे, नम्रपणाने सांगतो, मी एका मोलकरणीचा आणि शेतमजुराचा मुलगा आहे. माझी आई मोलकरीण होती, माझे वडील शेतमजूर होते, दोघे निरक्षर होते. मी जे काही शिकलो आणि हा छोटासा प्रवास करत करत इथपर्यंत आलो, जर समजा महात्मा फुले सावित्रीबाई झाले नसत्या, शाहू महाराज झाले नसते, बाबासाहेब आंबेडकर झाले नसते, महात्मा गांधी झाले नसते, रानडे, आगरकर, लोकहितवादी, साने गुरुजी, महर्षी कर्वे ही माणसं आपल्याकडे झाली नसती, हरिनरके कुठे असता? हरिनरके हमाली करत राहिला असता, हरिनरके कुठेतरी झाडू मारत राहिला असता, शेतात मजुरी करत राहिला असता. म्हणजे मी इथपर्यंत येऊ शकलो, त्याच्यात त्यांची पुण्याई आहे, मी ती फेडू नाही शकत. पण मी माझ्या लक्षावधी, कोट्यावधी लोकांच्या वतीने काही प्रश्न उपस्थित करू शकतो, त्याच्यासाठी तर मी शिकलो आहे किंवा त्याच्यासाठी तर मला शिक्षण मिळालं आहे असं मी मानतो. त्याची किंमत मोजावी लागते. कारण कुठलीही भूमिका तुम्ही घेता तेव्हा तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागते. कारण ज्यांचे हितसंबंध दुखावले जातात ते तुमच्या अंगावर येतात. आणि उमेश, दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की काही एक वर्ग आपल्याकडे असा आहे की ज्याचं भांडवल हेच या सामान्य जनसमुदायाचं अज्ञान आहे. ते अज्ञान कसं कायम राहील, ते अंधारात कसे राहतील, ते कायम अज्ञानात कसे राहतील, असाच प्रयत्न पुन्हा पुन्हा केला जातो. परवा तुम्ही वाचलं असेल की चेतन कुमार नावाच्या कर्नाटकमधल्या एका अभिनेत्याने ब्राह्मणवाद असा शब्द वापरला नुसता, तर तिथल्या कर्नाटक सरकारने नेमलेल्या ब्राह्मण विकास महामंडळाने, त्याच्या मूर्ती नावाचे, सच्चिदानंद मूर्ती नावाचे भाजपचे जे नेते आहेत, त्यांनी त्याच्याविरुद्ध 2-2 FIR दाखल केले आणि त्याला सतवायला सुरुवात केलेली आहे. 1927 साली बाबासाहेब आंबेडकरांनी आग्रह दिला होता, ब्राह्मणवाद वेगळा, ब्राह्मण वेगळे. ब्राह्मण ही जात असते, ब्राह्मण ही व्यक्ती असते, भांडण त्यांच्याशी नाही आहे. ब्राह्मणवाद नावाची जी विचारधारा आहे, प्रवृत्ती आहे, तिच्यामध्ये विषमता असते, तिच्यामध्ये अन्यायाची भूमिका असते, तिच्यामध्ये तिरस्काराची भूमिका असते, बहिष्काराची भूमिका असते. आणि बाबासाहेबांनी स्पष्ट केलं आहे, 94 वर्षापूर्वी लिहिलं आहे त्यांनी बहिष्कृत भारतच्या अग्रलेखात, की अनेक ब्राह्मणांनी ब्राह्मण्य सोडलेलं होतं, आहे, राहील. आपल्याकडे विनायकराव कुलकर्णी घ्या, SM जोशी घ्या, नानासाहेब घ्या, नरेंद्र दाभोळकर घ्या, मी कितीतरी नावं सांगू शकेन तुम्हाला, अगदी अलीकडची, त्याच्या आधी तर खूपच आहेत. पण ब्राह्मणेतर एखादा आहे, कुणी माळी आहे, कुणी धनगर आहे, कुणी मराठा आहे, म्हणजे तो ब्राह्मणवादी नाही असं नसतं. त्याच्या मनावर तो संस्कार करून त्याला ब्राह्मणवादी बनवलं जाऊ शकतं, विषमतावादी बनवलं जाऊ शकतं. आणि आपला विरोध जो आहे तो व्यक्तींना नाही, आपला विरोध विचारसरणीला किंवा प्रवृत्तीला आहे, असं चेतन कुमारने म्हटलं आहे. त्या मानाने महाराष्ट्र खूप सुदैवी म्हणायचा की आपण खूप पुढे आहोत. असल्या तरी बनावट केसेस आपल्याकडे होत नाही आहेत. खूप धन्यवाद सर, आज तुम्ही आलात. खूप आरक्षणाच्या संदर्भानं जी माहिती नव्हती ती आपण वाचकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं आपण सांगितलीत. धन्यवाद. पाहत राहा, ऐकत राहा डिजिटल प्लॅटफॉर्मवरती साम, सकाळ आणि सरकारनामा.